याला बोलतात असली इंडियन जेवण. शिंदेनी मागे जी जादू लपवली आहे. 2 मिनिटं. गुड मॉर्निंग मित्रांनो. ओरडने का मन ही नहीं कर रहा है ये सुबह. कल रात को ये पूरा डार्क था, सिर्फ पानी का आवाज़ सुनाई दे रहा था. और आता पानी को देख भी रहा हूँ और सुन भी रहा हूँ. एक्चुअली द थिंग इज़, ऐसा लोकेशन पे रहना, मैं हमेशा बोलता था कि भाई कसं राहणार मी या लोकेशनवर. अँड द क्वेश्चन स्टिल स्टेज द सेम, कसा राहणार भाई मी या लोकेशनवर. बिकॉज यहाँ पे आजू बाजू में कुछ भी नहीं है. म्हणजे काही झालं तर काही नहीं है. कुछ खाने के लिए आसपास नहीं है. यू हैव टू रेंट अ कार ओवर हियर. थैंक यू हु सेंट इन द DM कि कार ले लो भाई रेंट पे. तो हम लोग ने ले लिए माइक्रा. तर ते घेऊन लांब लांब जावं लागतं. रस्ते पे भी गाड़ी चलाने वाला कोई नहीं है. यू विल फाइंड आई गेस 15-20 मिनट में एक गाड़ी. नो ट्रक्स. ऑफ सीजन फर्स्ट ऑफ ऑल. और यहाँ पे लोग है ही नहीं है. पहिल्यांदा असं काहीतरी बघतोय. अँड जस्ट माझ्या डोक्यात थॉट येतात की या माणसाचा काय प्लॅन आहे आजच्या दिवसाचा. सकाळी उठला, नाश्ता गेला, बायकोला किस देऊन निघाला बाहेर. आणि आजचा प्लॅन आहे फिशिंग करायचा. बिकॉज आय फील ही इज नॉट अ फिश सेलर. बट आता फिश भेटला आणि मग घरी जाणार आणि मग मे बी अ बिअर, जेवणार, TV बघणार आणि झोपणार. लाईक मला असं नेहमी वाटतं की हाऊ कॅन पीपल लिव्ह सच अ स्लो पेस लाईफ. बिकॉज मी, यू, वी आर ऑल in a competition and we are just running and we want money. आणि आपल्याला घरच्यांना खुश ठेवायचं आहे, बायकोला खुश ठेवायचं आहे, पोरांना खुश ठेवायचं, सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. आणि या फास्ट पेस लाईफमध्ये मग असं स्वतःसाठी वेळ भेटतच नाही. आणि मग हे असं बघून असं वाटतं की हा खुश आहे का. आणि जर खुश आहे तर कसा. बिकॉज मी पण आता ज्या फास्ट पेस पेसनी चाललो आहे आणि वेगाने माझी लाईफ चालली की हे करायचं ते करायचं, रील, शॉर्ट, व्लॉग, सोशल मीडिया, अल्गोरिदम, या पिक्चरमध्ये ॲक्टिंग, हे सगळं एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय. तर मला कधी कधी असं वाटतं की आय थिंक आय विल बी इन सच अ प्लेस डुईंग सच थिंग्स जेव्हा मी म्हातारा होईल. बिकॉज एवढ्या पेसनी गेल्यानंतर यू नीड समटाईम्स की शांत होऊन जाऊ. खूप झालं, खूप धावपळ केली, माहीत आहे. मे बी इन द फ्युचर जेव्हा मी अशा गोष्टी करत असेल अशा जाग्यांवर, तेव्हा मी हा ब्लॉग बघेल आणि मी बोलेल हा भाई. आता तर मी ॲक्च्युली इमॅजिन पण नाही करू शकत की मी असं काहीतरी लाईफ जगू शकतो अशा जागी. बट आय थिंक इन द फ्युचर जर हे खरं झालं तर हा ब्लॉग मला आठवण करून देईल की मी हे बोललेलं की मला असं नाही आवडत ही लाईफ, मला फास्ट पेस लाईफ, मला लोक आवडतात. आणि म्हातारा झाल्यानंतर मी जेव्हा हा ब्लॉग बघेल तेव्हा मी बोलेल नाही भाई, आय हॅव कम टू दिस प्लेस अगेन, म्हणून मी ब्लॉग करतो.
फॉर द फ्यूचर. ये निकले हैं हम सवारी लेके. एडिट वगैरे सगळं झालं, नाश्ता वगैरे केला, प्रॉपर स्क्रिप्ट वगैरे फायनल किए. अँड नाव विल बी गोईंग फॉर शूट्स. कुठे काय कसं बघू. जेवायला पण जायचं आहे. थंडी खूप परफेक्ट आहे. Finally founded Indian restaurant in Santorini. Ema Choma. भारत इंडियन थाली रेस्टॉरंट. थाली वगैरे सिस्टम इथे आलेली आहे. छोले समोसे, छोले भटुरे. तांबडा पांढरा असला तर जिंकलेच ही लोक. बटर चिकन विथ राईस. दम आलू, पनीर, छोले सगळं चांगलं आहे रे. ला बोलतात असली इंडियन जेवण. पाव, पगेटी, मगेटी हे खायचं नसतं. हे खा जरा, बॉडी बनव. दाखव मला. बटर चिकन थालीचा विषय. आणि जी तोंड वाकडं करवती ना तिने चिकन करी राईस मागवलाय. ऍटलीस्ट मी भजी नाही मागवलेत ना. काय ना मागवलं. डाएट डे. डाएट डे 34 वरती जो गायब झाले. काल सुट्टी होती, आज करणार आहे. ठीक आहे, आजचा दिवस बाकी आहे, संपला नाही. आली मोठी. तू बेसिकली तू जेव्हा नसतं जिम करत तेव्हा हे खात असतो. जेवून पोटभर जेवून, दमादम पोटभर जेवून आपण आलेलो आहे एक लोकेशनला. खूपच सिनिक राऊट होता. अँड त्या सिनिक राऊटवरून आपण आलो आहे लाईट हाऊस जे आहे फेमस, तिकडे आलो आहे. आणि असा विषय आहे व्ह्यूचा. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. कुंडलिकला हे बंधू, कुंडलिकला हे बंधू त्याची ख्याती काय सांगू,
त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. व्हेरी नाईस, छान सनसेट. बट ठीक आहे, एवढंच होतं जो था. कुठे चालली वहिनी, कुठे चालले, कुठे? रिपोर्ट मारेन काय माझ्या त्यांना घेऊन सगळ्यांना. रिपोर्ट होशील आणि काय बोललो असेल मी हे गेस करा खाली कॉमेंट्स मध्ये. करण इकडे सगळे कपल चालत आणि मी आणि शिंदे काय करतोय कळत नाही. करण लवकर तडपडतोय. शिंदेनी मागे जी जादू लपवली आहे ती जादू जादू काय जादूकरी मॅजिकलच आहे. मॅजिकलच. हो, या लोकेशन साठी तर खूप मॅजिकल आहे ती, समजू शकतो मी. काय असेल ते तुम्ही कलर्स बघ समोरचे. याच्यावर असं पटकन काय वाटतं माहितीये का, ते एडिटर असतं ना आयफोन मध्ये, तिकडे जाऊन व्हायब्रन्स थोडासा वाढव म्हणजे तो लहान थोडा अजून दिसेल आणि शॅडो थोडेसे डाऊन, म्हणजे हे हायलाइट जाऊन एकदम 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 काय परफेक्ट आहे. एवढं छान नसू शकतं काय. आता अजून छान होईल काहीतरी करून. काय ते तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये गेस करू शकता. शिंदे पीडियाचं बूस्ट. भोस्याची. अरे तू बरोबर या टायमालाच काय येते बाहेर. माझा लाईट हाऊसचा शॉट होता यार. बघा मित्रांनो, असं असतं लाईट हाऊस आणि हे लाईट पारसी कॅफे पर्यंत जाते, अशी असते. डोंगर. अरे भाई बाप काढलं रे. बेस्ट नवरा बायको. चल चल. दोन मिनिटं फाटलेली. मी पहिलं बोललो की अरे चालतं नॉर्मल आहे. जी ओव्हर ऍक्टिंग कुठे आली माहिती का झालं. मी बोललो एवढा राज होत एवढा कधी. आणि सेकंड कुठे आलं तू काहीतरी हा हे हो तू जे शेवटची ओव्हर ऍक्टिंग केली ना त्याची काय गरज नव्हती. हे खूप फालतू ऍडिशन केली.
हात लावू नकोस, हा. हात उचलू नकोस माझ्यावर. सुनाई दे रहा है कुछ? वो कुत्ते का आवाज छोड़ो, पानी का आवाज सुनाई दे रहा है. दिस इज द सेम प्लेस वेर आई वॉज सिटिंग एंड टॉकिंग टू यू गाइज. दिस इज द सी. पण अभी कुछ भी नहीं दिखेगा बिकॉज जे मी बोललेलो काळोख अंधार असतो इकडे. सो अभी एक्चुअली मैं जब एडिट कर रहा था तो मैंने देखा कि भाई बहुत ही ज़्यादा डीप थॉट एकदम मैंने बोल दिया. एंड एक्चुअली हुआ ऐसा कि मैं सुबह यहाँ पे आया, बैठा, और फिर उसके बाद मला असंच समुद्र बघता बघता थॉट्स आले, आयडियाज आले खूप काय काय, आणि शेअर करने के लिए मुझे लगा, इसलिए मैंने शेअर कर दिया. आय होप आपको अच्छा लगा की असं डीप थॉट माझ्या असतात डोक्यात, बट मी शेअर नाही करत जास्त, ते आतल्या आत मी ठेवतो. तर इफ़ यू लाइक इट तर मी अजून असं शेअर करेल. एंड कैसे लगे आपको ड्रोन शॉट्स, प्लीज़ नीचे कमेंट्स में मुझे बताइए. बिकॉज माझे माहे पंढरी is a favorite song of mine. It is a morning song of mine. It is a hopeful song of mine. It gives me hope. It is a motivational song for me. So आम्ही जात होतो लाईट हाऊसकडे आणि मी गाडीत मी बोललो की बहुत ही शांतता आहे, थोडा गाणं लागायचं, तर मोबाईलला असं बाजूला हलक्या आवाजात लावलं आणि आय जस्ट रिसाइटिंग इट अगेन एंड अगेन. और फिर अभी एडिट करते मेरे को ऐसा लगा की हेच टाकून बघूया का. मला वाटत असं कोणी केलं असेल एनी ब्लॉगरनी. सो आय थिंक मी पहिला असेल. बट कसं वाटलं तुम्हाला ते महत्त्वाचं आहे. मॉनिटायझेशन वगैरह कॉपीराइट का वो टेंशन मत लो, मेरे को वो फ़र्क नहीं पड़ता. मेरे को एक ही चीज़ फ़र्क पड़ता है कि तुमको कैसा लगा. तो नीचे कमेंट्स में प्लीज़ बताइए, बिकॉज आय वॉन्टेड टू गिव यू अ ग्रेट एक्सपिरियन्स. क्योंकि ड्रोन शॉट्स अशा लेवलला होते की मला असं वाटलं की नो व्लॉग म्युझिक, नन ऑफ द व्लॉग म्युझिक कॅन मॅच दिस म्युझिक. सो मी टाकलं. सो प्लीज़ 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 नीचे कमेंट्स में बताइए कैसा लगा आपको. प्लीज़ ये टीवी पे देखिए वेन एवर यू वॉन्ट टू हियर दैट सॉन्ग. प्लीज़ शेयर इट एज मच एज यू कैन. दैट्स अबाउट इट. घरी आलेलो आहे. अभी लाइमलाइट का विषय है Day 2 of Santorini ended on a good note, and I hope the vlog also ended on a good note for you guys. Like, share, subscribe, fat. Believe in magic, and hasta la go. कल का vlog मजा आने वाला है, बहुत crazy होने वाला है. तुम्हें क्या लगा फेल हो जाएंगे? जिम नहीं है तो क्या हुआ, आउटडोर करेंगे, पर रुकेंगे नहीं. कल छुट्टी थी, लेकिन टुडे इज मंडे एंड वी विल कंप्लीट आवर जिम. सो द क्वेश्चन स्टिल स्टैंड्स, व्हेन विल आई फेल?